बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित साईड इफेक्ट्स भाग 15. प्रतिभा 5. आम्ही खाली आलो तर खाली मंदा पाटील दिसली. डॉक्टरांच्या ओपीडी समोरच्या बाकावर बसली होती. तिला बघून आश्चर्यच वाटलं. आधी तर ओळखलंच नाही मी तिला. एवढी बारीक आणि अशक्त दिसत होती की वाटावं ही तर मंदा नव्हेच. रयास गेली होती तिची. मनात आलं, ही पण अडकली आहे की काय त्यात. मंदा, काय ग, आजारी आहेस की काय? मी म्हणाले तशी उठून ती आमच्या जवळ आली. म्हणाली, चल बाहेर. तिने आम्हाला बाहेर आणलं. आम्ही बाहेरच्या झाडाखाली थांबलो. किती बारीक झाली आहेस, काय होतंय? डॉक्टर काय म्हणाले? मी विचारत होते तर प्रियाने माझा हात दाबला. मी पाहिलं तिच्याकडे तर, किती प्रश्न विचारताय काकू, असा भाव तिच्या चेहऱ्यावर दिसताच मी सावरले आणि मंदाला विचारलं, मंदा, काय झालंय तुला? मला काही झालं नाही, नवऱ्याला झालंय. भाऊजी आजारी आहेत का? आणि तू का एवढी बारीक झाली आहेस मग? काय होतंय त्यांना? मी काळजीने विचारताच ती एकदम म्हणाली, भूत लागलंय. काय? मी आश्चर्याने विचारलं. मग म्हणाले, काहीतरीच काय? सांग बघू नेमकं काय झालंय ते. ती मग जरा हळू आवाजात म्हणाली, संशयाचं भूत यांच्या मानगुटीवर बसलंय. म्हणजे? जयरामचा खून झाल्यापासून नवरा माझ्याशी सरळ वागतच नाही. नुसता संशय. त्या नालायक जयरामशी माझे पण संबंध असल्याचा त्याला संशय आहे. काहीतरीच काय? तू सांगितले नाहीस का तसं काही नाही म्हणून? हजारदा सांगितलं, मी सांगितलं, पायल आणि सिमरननं सांगितलं, तरी यांचा संशय काही जात नाही. काय करावं तेच समजेना झालंय. त्रास देतात का तुला? मारपीट वगैरे? तेवढंच राहिलंय. आणि मारझोड केली तरच त्याला त्रास देणं म्हणायचं का? सरळ बोलणंच नाही तर? प्रेमाची गोष्ट तर राहिलीच. खून झाला त्या दिवशी आमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस होता. पुरीने किती तयारी केली होती. पुरी म्हणाल्या, आई, हा यादगार दिवस बनवूया आपण. पण कुठलं काय, यादगार दिवस राहिला बाजूलाच. संशयाची सुरुवात त्या दिवसापासून झाली. नुसतं सुतकी वातावरण झालंय घरात. ना हसणं, ना बोलणं, ना चेष्टा मस्करी. सोन्यासारख्या पोरी आहेत घरात माझ्या. चांगला सुखाचा संसार आहे. आणि हे भलतंच घेतले डोक्यात. मंदाचे डोळे डबडबले. काय काय घडतंय हे गावात? कुठं कुठं पुरं पडणार आम्ही? मला समजेच ना. मंदाला काय सांगावं आता? तू जरा लाडीगुडी करून बघायचं नाही का? मी विचारून गेले. केली केली, ती पण केली. मंदा म्हणाली, हे सगळं नाटक संपू दे म्हणून मीच 1-2दा जवळ गेले. तर म्हणाले, माझं मन होत नाही तुला जवळ करायला. मग मी लांब सरकले. एका कॉटवर असून जणू 2 टोकावर दोघं. तरी मी म्हणाले, अहो पण माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? मी का करेन असं? मला काय कमी आहे? तर गावातल्या बायकांना काय कमी होतं? त्यांनी उलट मलाच विचारलं. पण त्यांनी खाल्लं ना शेण, मग तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा? मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल? मी विचारलं तर म्हणाले, ते मला माहीत नाही, पण तू इथून जा. जा, पुरींच्या खोलीत जाऊन झोप जा. का जाऊ मी? मग मी जातो, बाहेर हॉलमध्ये जाऊन झोपतो. मला सहन नाही होते.
मी रडायलाच लागले. असं जगायचं असेल तर जगायचंच कशाला? मी असंही म्हणाले, तसं काही असतं तर माझा व्हिडिओही व्हायरल झाला नसता का? मग मग म्हणाले, तू त्याच्यासोबत असताना व्हिडिओ काढला नसेल, नाहीतर येईल काही दिवसांनी तुझाही व्हिडिओ. मला तर समजेच ना, ह्यांना कसा विश्वास देऊ. खरं तर नवरा नसलेल्या बायकांचं बरं आहे. मंदा स्वतःचीच कीव करीत असल्यासारखी म्हणाली. भानगडी केलेल्या बायकांमध्ये ज्यांना नवरे आहेत त्यांचे हाल चाललेत. त्यांच्यावर जीव द्यायची वेळ आली आहे. काहींनी जीव दिलासुद्धा. आणि ज्यांना नवरे नाहीत त्या निवांत आहेत. ती रत्ना बघ, ती स्वामी झालेल्याची बायको बघ, त्यांना त्रास द्यायला नवरे नाहीत. म्हणजे बायकांना नवऱ्यांचा आधार असतो म्हणतात ते किती खोटं आहे. आणि तुमच्यासारखे नवरे नुसता संशयानेच बायकांना मृत्यूसमोर उभं करतात. वैताग आलाय विचार करून करून. वाटतं जीव देऊन मोकळं व्हावं चंद्रासारखं. पण पुन्हा मनात विचार येतो, का म्हणून जीव देऊ मी? माझी चूक नसताना, मी काही केलंच नसताना जीव का द्यायचा मी? पुन्हा मी जीव दिला तर माझे संबंध होते म्हणून मी जीव दिला असा समज करून घेणार तो. आणि माझ्या मुलींचं काय? त्यांना का शिक्षा द्यायची? म्हणून मी जगते. पण कशात जीवच लागत नाही. ना जेवावंसं वाटतं ना झोप येते. उत्साहच राहिला नाही कशात. माझ्यात पण आणि त्यांच्यात पण. संशयानं एवढं पछाडलंय की कामात लक्ष लागत नाही. बँकेत चुका व्हायला लागल्यात. शेवटी तडकाफडकी राजीनामा देऊन टाकला. आता दिवसभर घरातच. मला समजत नाही या माणसाला एवढं पण का समजू नये? स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करून घेण्यासारखी ही गोष्ट मोठी आहे का? मंदाला किती बोलू आणि काय बोलू असं झालं होतं. या सगळ्याचा परिणाम म्हणून ती एवढी बारीक झाली होती. आई, इथं आहेस होय तू? मी शोधते तुला तिकडं. मंदाची मुलगी पायल येऊन म्हणाली. किती घाबरले मी. पायल खरंच घाबरली होती. चंद्राच्या आत्महत्येनं अनेकांची मनं घाबरली होती. धडकी भरली होती मनात. पायललाही भीतीनं पछाडलं असेल. एवढं घाबरायला काय झालं असं मी विचारल्यावर मंदा मला म्हणाली, पोरी रोज अशाच करतायत. जरा मी दिसले नाही की आई 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 घाबरतातच बघ. पुढं ती पायलला म्हणाली, कितीदा सांगितलंय पायल, माझी काळजी करू नका. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी मरणार नाही आहे. का म्हणून मरेन मी? पुरी सतत माझ्या अवतीभोवती असतात बघ. मंदा मला म्हणाली तशी. काकू, अशा पुरी असल्यावर काळजीचं कारण नाही. प्रिया म्हणाली, तुझ्याबद्दल ऐकलंय मी. पायल प्रियाला म्हणाली, सरांना म्हणजे तुझ्या पप्पांना सांग जरा आमच्या पप्पांनाही डोस द्या म्हणून. मी पाठवते नक्की. पण मी आणि आई तुम्हाला भेटलोय हे सांगू नका. हिचे पप्पा बरोबर सांगतील कसं आणि काय सांगायचं ते. पण मंदा, तू स्वतःला सावर. मी म्हणाले, व्यवस्थित खात पीत जा. जरा टॉनिक वगैरे द्यायला सांग डॉक्टरांना. पायल, आईची काळजी घ्या. तशी ती धीराची आहेच, विचारी पण आहे. तरीसुद्धा कधी कधी माणूस भावनेच्या आहारी जातो. काकू, काळजी करू नका, आम्ही आहोत. पण प्रिया, पप्पांना तेवढं घरी पाठव. नक्की. प्रियानं विश्वास दिला. म्हणाली, सध्या हेच काम करतायत ते. संस्थेचे अध्यक्ष, चेअरमन आणि शिक्षक तरुण मुलं घरोघरी फिरताहेत. मग आमचं घर का वर्ज्य केलं त्याने? अगं, तुझे पप्पा सुशिक्षित आहेत, बँकेत चांगले मॅनेजर आहेत. शिवाय आईबद्दलही काही ऐकायला मिळालं नाही म्हणून तुम्हाला त्यांची गरज असेल असं त्यांना वाटलं नाही. आम्हाला तरी कुठं वाटलं होतं. आता तुम्ही भेटलात म्हणून समजलं. पण ठीक आहे, आता नक्की पाठवते. सांभाळून ग मंदा. मंदाला सांगून आम्ही बाहेर पडलो.
रात्र पडेपर्यंत कुणाकुणाला भेटत राहिलो, बोलत राहिलो. आम्ही सगळ्यांनी 8 दिवसात जणू गावात जागर घातला. पुरुष पुरुषांना, आम्ही बायकांना भेटत राहिलो. याशिवाय गावात वेगवेगळ्या वक्त्यांना बोलावून व्याख्यानं घेतली. पुरोगामी विचारांच्या लोकांना त्यांच्यासमोर आणलं. पुरुषांसाठी वेगळी, बायकांसाठी वेगळी व्याख्यानं घेतली. त्यांना समजणाऱ्या भाषेत व्याख्यात्यांची स्त्री पुरुष असमानता, स्त्रियांना मिळणारी दुय्यमता, योनिशुचिता वगैरे विषयांबरोबर ताराबाई शिंदेंनी सांगितलेली स्त्री पुरुष तुलना, अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलांना जन्माला घालणाऱ्या विधवांचं बाळंतपण करण्यापासून अशाच मुलाला दत्तक घेतलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं कार्य समजावून सांगितलं. त्यांनी शिक्षणाचा, विशेषतः स्त्री शिक्षणाचा प्रसार कसा केला, त्यासाठी काय काय भोगलं आणि आपण स्त्रियांसाठी काय करतो, असा प्रश्न उपस्थित केला. पुरुषांना जशी लैंगिकतेची गरज असते तशी ती स्त्रियांनाही असते, आणि ज्या स्त्रियांना ती गरज भागवता येत नाही त्यांनी काय करावं, स्त्रीला तो अधिकार का नाही, वगैरे प्रश्न उपस्थित करून श्रोत्यांना विचार करायला लावलं. गोष्टी रूपातून सांगण्यासाठी मुलांसाठी ही व्याख्यानं घेतली. शाळेतून हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवला. अशा व्याख्यानांबरोबर मानसोपचार तज्ज्ञांचीही याच विषयाला धरून व्याख्यानं घेतली. या गावात घडल्या घटनेचे होणारे संभाव्य परिणाम तर मानसोपचार तज्ज्ञांनी एवढे समजावून सांगितले की लोकांना लगेच ते पटले. गावात तसं घडतच होतं, त्यामुळं ते त्यांच्या आतपर्यंत जाऊन भिडलं. लोकांनी आध्यात्मिक प्रवचन ऐकण्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारानं ते ऐकलं, पटवून घेतलं. पुरुषांना आणि बायकांना एकत्र करून ही व्याख्यानं घेतली. स्त्री पुरुषांनी एकमेकावर विश्वास ठेवला. सुखदुःखात एकमेकांना सोबत केली तरच संसाराला अर्थ राहील, वगैरे सगळ्या पैलूंना व्याख्यात्यांनी स्पर्श केला. मंदाचा नवरासुद्धा आपण बँक मॅनेजर आहोत हे विसरून सगळं लक्षपूर्वक ऐकत होता, कारण त्याला आवर्जून आम्ही मान्यवर म्हणून स्टेजवरच बसवत होतो. या सगळ्याचा चांगला सकारात्मक परिणाम दिसायला लागला. पुढे 8-15 दिवसात गावात चटका लावणारी एकही घटना घडली नाही. लोक हळूहळू मोकळं व्हायला लागले, हसायला, बोलायला लागले. आम्ही संगीतालाही व्याख्यानाला आणून बसवत होतो. हसीना, मंजुळा, रत्ना, कमल वगैरे बायकाही व्याख्यानांना येत होत्या. येतानाच्या बायका आणि व्याख्यानानंतर घरी जातानाच्या बायका वेगळ्या दिसायला लागल्या होत्या. मंदानेही एकदा लाजत लाजत सांगितलं, आमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस 2 महिन्यानंतर का होईना साजरा झाला बरं का. एखादा गड जिंकल्यासारखं आम्हाला वाटायला लागलं. अपवाद फक्त नजमाचा होता. नजमाला अधूनमधून वेडाचे झटके यायला लागले होते. जेव्हा असं व्हायचं तेव्हा ती जयरामच्या नावाचा घोष लावायची, जयरामला बोलवा म्हणायची. घरच्यांना मेल्याहून मेल्यासारखं व्हायला लागलं. मारून मारून किती मारणार, शेवटी मेंटल हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. एवढा अपवाद सोडला की बाकी व्यवस्थित होतं. मुख्य म्हणजे या 8-15 दिवसात नव्याने कुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला नव्हता. आम्हाला विश्वास वाटायला लागला. लोक आता हळूहळू विसरतील, व्याख्यानातून जे जे सांगितलं त्याचा विचार करतील, गाव पुन्हा माणसात येईल. पण मनात शंका यायची, व्हिडिओ पाठवणाऱ्याने पुन्हा व्हिडिओ पाठवले तर पुन्हा सगळे खचतील, दुखावतील. पूर्वी एवढं वातावरण बिघडणार नाही, तेवढा विचार तर व्याख्यानांनी आणि आमच्या प्रयत्नांनी दिला आहेच. पण फरक तर पडणारच. मग पुन्हा पुन्हा हे सगळं सावरणं अवघड होईल. त्यापेक्षा ते व्हिडिओ पुन्हा व्हायरल व्हायलाच नकोत, असं काहीतरी करायला हवं. त्यासाठी व्हिडिओ पाठवणाऱ्याचा शोध लागायला हवा, त्याचा आता पत्ता सापडायला हवा. यासंबंधी अध्यक्षांशी, सेक्रेटरींशी बोलणं होत होतं. आम्ही त्यांच्या पाठीमागं लागलो होतो. तेही मित्राला फोन करत होते, पण काम होत नव्हतं. त्यांनी सांगितलं म्हणे, प्रकरण तुमच्या स्थानिक पोलिसांकडून, जिल्ह्यांकडून येऊ दे, म्हणजे आम्ही त्याचा छडा लावतो. सगळं प्रोसिजरनी व्हायला पाहिजे. असं कोणी सांगितलं म्हणून करता येत नाही, हे असं वाघमारे साहेबांनी सांगितलं. मनात आलं, मग ओळखीचा काय उपयोग.
निराश व्हायला झालं. काय करावं? व्हिडिओ पाठवणाऱ्यांपर्यंत कसं पोचावं समजतच नव्हतं. कुणाला विचारताही येत नव्हतं. व्हिडिओ अननोन नंबरवरून येत होते आणि ते फॉरवर्ड केलेले होते. त्या नंबरला फोन केला तर ते म्हणाले, आम्ही फक्त व्हिडिओ फॉरवर्ड केला आहे, आम्हाला माहीत नाही कोणी पाठवला, आम्हालाही अननोन नंबरवरून व्हिडिओ आला होता. असा राग यायचा. एकाला तर झापलंच मी. लाज वाटत नाही असे व्हिडिओ फॉरवर्ड करायला? फोन कटच केला त्याने. आणि एक दिवस चेअरमन साहेबांचा फोन आला. म्हणाले, ताई, एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्या बोलण्यात उत्साह भरला होता. मला समजेना आनंदाची कसली बातमी. या अशा वातावरणात कुठल्या बातमीने आनंद होणार आहे? ऐकताय ना? अहो, व्हिडिओ पाठवणाऱ्याचा तपास लागला. काय? मी उत्साहानं म्हणाले. तपास लागला? होय, समजलंय हे कोण करतंय ते. कुणाचं काम हे? कोण करतंय? आता फोनवर सांगत नाही. 4 वाजता सरांच्या घरी या, आम्ही पण येतो, तिथंच सांगतो. मग पुढं कसं काय करायचं हेही ठरवता येईल. फार सावधपणे हाताळावं लागणार आहे हे. ठीक आहे, ठीक आहे, येते मी. खरंच आनंदाची बातमी होती ही. एकदा ती व्यक्ती सापडली, तिच्यापर्यंत पोचून हे व्हिडिओ प्रकरण संपवलं की गावावरचं संकट दूर होईल. गाव मोकळा श्वास घेईल. कितीतरी दिवसांनी प्रसन्न वाटायला लागलं. मनावरचं ओझं कमी झाल्याच्या भावनेनं हलकं वाटायला लागलं. 12 वाजले होते. कधी 4 वाजतील असं झालं. आता 12 म्हणजे अजून 4 तास. कशात लक्षच लागना. सारखं लक्ष घड्याळाकडे. काटा जणू पुढं सरकतच नव्हता. उगीचच आत बाहेर करायला लागले. माझी अस्वस्थता ओळखून सासूनं विचारलं, आता आणि काय नवं काढलं नाहीच नवं उरकून? नाही, काही नाही, मी म्हणायचाच अवकाश. मग अशी काय एरझाऱ्या घालायला लागली यास मांजरीवाणी? काही नाही, जरा 4 वाजता मीटिंग आहे आमची, जायचं आहे. 4 वाजायला अजून लई टाईम आहे. पर केवढी घालमेल व्हायला लागली आहे तुझी? आणि काय नवीन भानगड झाली आहे काय? नाही नाही, काही नाही, मी म्हणाले. आणि मग आता जरा गप बस की घरात. कशाला घरचं खाऊन गावच्या उचापती करत फिरतीयास? तुला काय घर संसार हाय का नाही? मी काही बोलले नाही. वाद घालण्यात काही अर्थच नव्हता. हातात पुस्तक घेऊन मी आमच्या रूममध्ये जाऊन कॉटवर आडवी झाले. पण 4 वाजता प्रियाच्या घरी जायचंय हे पक्क होतंच. मलाच माझ्या निर्धाराचं आश्चर्य वाटलं. एवढं सामर्थ्य कुठून आलं आपल्यात? आणि त्या क्षणी मनात विचार आला, हे सामर्थ्य आपल्याला या पुस्तकाने दिलं. पुस्तकाने आपल्याला कुठून कुठं आणलं. पुस्तकातून जे समजत गेलं ते आपण हळदी कुंकूसारख्या कार्यक्रमात बायकांना सांगत गेलो. ते ऐकून बाईंनी मला संस्थेत सदस्य म्हणून घेतलं आणि आपलं 4 भिंतीतलं विश्व थोडं विस्तारलं. भिंती पलीकडचं समजून घेता येऊ लागलं. काही वाचलंच नसतं तर हे कुठून आलं असतं. शाळेतच सदस्य असल्यामुळं पुस्तकं मिळवणं सोपं झालं. रीतसर लायब्ररीचं कार्डच काढलं मी. पुस्तकांच्या प्रेमातच पडले मग. खरंच पुस्तकासारखा गुरु नाही, पुस्तकासारखा मार्गदर्शक नाही, वाटाळ्या नाही, सोबती नाही, मित्र नाही, मैत्रीण नाही. सगळ्या गरजांची उणीव पुस्तकं भरून काढतात. पुस्तकं खूप काही देतात, खूप शिकवतात, अनुभव विश्व समृद्ध करतात. पुस्तक छातीशी धरून मी माझ्यावरच खुश झाले. आणि त्या क्षणी मनात आलं, आता हे सगळं प्रकरण संपल्यावर गावात आपण लोकांनी पुस्तकं वाचावीत म्हणून प्रयत्न करूया. एवी तेवी 4 लोक एकत्र आलोच आहोत तर वाचन, व्याख्यान, परिसंवाद, स्पर्धा, मनोरंजनात्मक उपक्रम वगैरेंच्या माध्यमातून लोकांची समज वाढवूया, साहित्याची आवड निर्माण करूया.
वाचणाऱ्यांची आणि ऐकणाऱ्यांची संख्या वाढवूया. गावात एक ग्रंथालय स्थापन करूया. ग्रंथालयामार्फत मुलांसाठी मोठ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवूया. यातून खूप काही साध्य होईल. अशा व्हिडिओसारख्या घटनांनी कुणाचं काही बिघडणार नाही. मुळात अशा घटनाच घडणार नाहीत. विचारी विवेकी माणूस घडवायचा असेल तर या मार्गानेच प्रवेश करावा लागेल. एखादा जादूचा दिवा सापडावा किंवा लोखंडाचं सोनं करणाऱ्या परिसासारखं माणसांना माणूस बनवणारा एखादा परिस हातात यावा, तसं वाटायला लागलं. होय, पुस्तकं, साहित्य म्हणजे माणसाला माणूस घडवणारा परिस. अंधाऱ्या वाटेवर हातात दिवा घेऊन राहणारा प्रकाशाचा दूत. रस्ता चुकल्यावर मार्ग दाखवणारा वाटाड्या. खरंच खरंच जो वाचतो तो वाचतोही, टिकतोही आणि दुसऱ्यांना टिकवतोही. बस आता गावात मनामनात पुस्तकं पेरायची, फक्त पुस्तकं पेरायची. माझ्याच निश्चयावर मी खुश झाले. कितीतरी दिवसांनी असं प्रसन्न वाटत होतं. पंखात जणू बळ आलं होतं. 4 वाजायच्या आधीच मी सरांच्या घरी पोहोचले. देसाई गुरुजी, वाघमारे सर माझ्या आधीच आलेले होते. मी गेल्यावर सरांनी प्रियाला हाक मारली. म्हणाले, पियू, प्रतिभाताई आल्या आहेत. चहा ठेव आता. चहा घेऊनच बोलूया आपण. आले, चहा तयारच आहे पप्पा, म्हणून 2च मिनिटात प्रिया चहा घेऊन आली. चहा हातात येताच चहा घेण्याआधीच मी म्हणाले, आता राहवत नाही साहेब. आता सांगा आधी, व्हिडिओ पाठवणारी व्यक्ती कोण आहे ती? काही प्रस्तावना न करता चेअरमन वाघमारे मुद्द्याचंच बोलले. म्हणाले, त्या नालायक जयरामची बायको. तिनंच केलाय हा उपद्व्याप. काय? सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. होय, तिनंच पाठवलेत व्हिडिओ. खात्रीशीर आहे हे? सरांनी शंका काढली. तसं वाघमारे विश्वासानं म्हणाले, हो, 100% खरं आहे. कुणी सांगितलं हे? प्रिया म्हणाली, म्हणजे सांगणारी व्यक्ती विश्वासू आहे ना? आहे, विश्वासातलीच आहे. पण कुणी सांगितलं ते मी सांगणार नाही, आणि ते महत्त्वाचंही नाही. पण बातमी खरी आहे, एवढं खरं. मग आता काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? देसाई गुरुजी म्हणाले, बातमी एवढी खरी असेल तर सरळ पोलिसांना सांगून धाड टाकायची आणि अटक करायला लावायचं. देसाई गुरुजी संतापलेले होते, हे दिसत होतं. एवढा त्रास देऊन बायकांना आत्महत्या करायला लावणाऱ्या बाईलाच अटक करायला पाहिजे, असा त्यांचा साधा सरळ हिशोब होता. न्यायाच्या मार्गानेही तो जाणारा. पण मी म्हणाले, असा घाईघाईत निर्णय घेणं बरोबर नाही. आपण विचार करून ठरवूया. एकदा केस पोलिसांच्या हातात गेली की आपण काहीच करू शकणार नाही. त्यातून पुन्हा सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर येतील. पुन्हा मीडियावाले तुटून पडतील. पुन्हा गावातली अस्वस्थता वाढेल. बायका पुन्हा डिस्टर्ब होतील. हे सगळं पुन्हा व्हायला नको आहे आपल्याला. हो, आपल्याला ते परवडणारं नाही. आपल्याला फक्त ते व्हिडिओ पुन्हा व्हायरल व्हायला नकोत, एवढंच. आणि हे जर त्याची बायकोच करत असेल तर ती हे का करत आहे हे पण जरा सहानुभूतीनं समजावून घ्यायला हवं. बरं, ती बायकांना घाबरून पैशाची मागणी वगैरेही करत नाहीये. मग हे का करतीये हे सुद्धा समजून घ्यायला हवं आपल्याला. तिच्या नवऱ्यानं एवढं घाणेरडं कृत्य केलंय, बायकांना नादी लावून फसवलंय, त्याचा खूनही केलाय गावातल्यांनी. एक बायको म्हणून तिलाही या गोष्टीचा त्रास झाला असेलच की. सगळे ऐकत होते, पण वाघमारे मध्येच म्हणाले, हे काय म्हणायचं? तुम्ही तर तिचीच बाजू घेतल्यासारखं बोलायला लागलाय. एक स्त्री म्हणून तिच्या ठिकाणी स्वतःला ठेवून तिच्या दृष्टिकोनातून मी या सगळ्या घटनेकडे बघत आहे. मला तिचं दुःख, तिची वेदना लक्षात आली आहे. म्हणून वाटतं पोलिसांची मदत न घेता तिला भेटायला हवं. हो,
मला नाही पटत हे. मला पटायला लागले. सर म्हणाले, या ताई म्हणतात ते बरोबर आहे. बायको म्हणून तिची पण एक बाजू आहेच महत्त्वाची. शक्तीपेक्षा युक्तीनं, सहानुभूतीनं हे हाताळावं लागेल. म्हणजेच त्याचा परिणाम आपल्या अपेक्षेप्रमाणे होईल आणि हे व्हिडिओ प्रकरण कायमचं संपेल. अगदी बरोबर आहे सर, मी म्हणाले. मी आणि प्रिया करतो हे काम. आम्हाला तिचा पत्ता द्या बरोबर. आम्ही सरळ जाऊन भेटतो तिलाच, बोलतो तिच्याशी आणि हा विषय संपवतो. मला खात्री आहे सगळं व्यवस्थित होईल आणि तिलाही समजून घेणं मला महत्त्वाचं वाटतंय. पण काम होईपर्यंत या कानाचा त्या कानाला पत्ता लागता कामा नये, सर म्हणाले. तेवढी खबरदारी आपल्याला घ्यायला हवी. बघा हां, रिस्क घेताय तुम्ही. वाघमारेंना विश्वास वाटत नव्हता. नाही, मला नाही वाटत फार रिस्क असेल असं. ती बाई म्हणजे काही गुंड नव्हे. एक नालायक नवरा तिच्या नशिबाला आला होता. त्यात ती फरफटली गेली असण्याची शक्यता जास्त आहे. आणि तुम्ही म्हणता तसं रिस्क असेल तरी ती घ्यायला हवी आणि मी ती घेणार. प्रिया सोबत आली तर ठीक, नाहीतर मी एकटी जाईन. मी येते काकू. प्रिया तयार झाली, म्हणाली. वाघाच्या गुहेत जायचं तर दोघी मिळून जाऊया. कदाचित चिमणीचं घरटं सुद्धा असेल ते, मी म्हणाले. आपल्या पिल्लांना सांभाळणारं गेल्याशिवाय कसं समजणार. आम्ही दोघी जाण्यावर मग शिक्कामोर्तब झालं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.